चला तर मित्रांनो, आज बनवणार आहे आपण पिठलं आणि भाकरी। तर चला, आज आपण पिठलं आणि भाकरी बनवणार आहे। तर चला, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पिठलं भाकरी म्हणल्यावर वा भन्नाट। तर चला, आता ना मस्तपैकी आपण असं पिठलं बनवणार आहे। पिठल्यात काय काय टाकणार आहे, तुम्ही ना बोट चाटून पिठलं खाता, इतकं छान पिठलं होतं। तर चला, आपण ना पिठल्याची तयारी करून घेऊया। आणि पिठलं एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं आहे आणि पारंपरिक पद्धतीचं आहे, जे आपले पहिले लोक बनवायचे। आपण म्हणतो पिठलं पहिले लोकांसारखं का होत नाही, तर चला नक्कीच होणार आहे तसं। तर चला, तर आपण ना याचं साहित्य काढून घेणार आहे। तर चला, लवकरात लवकर आपण साहित्याच्या तयारीला लागूया। तर चला, इथं कांदा, लसूण, टॅमॅटो असं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठही काढून घेतलेलं आहे। तर चला, इथं ना मस्तपैकी आपण एक मीठ पण घेतलेलं आहे, चवीनुसार हळद घेतलेली आहे। आणि चला, तर हे लसूण आहे खोडून घेतलेला, आणि हे कांदा आहे, 2 कांदे होते छोटे, तर ते कट करून घेतलेले आहे। बारीक टॅमॅटो आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत हे। तर तुम्ही बघू शकता, मस्त आपलं पिठलं असं झणझणीत होणार आहे। तर जिरा आणि तेल पण काढून घेतलेलं आहे फोडणीसाठी। जिरे आणि तेल फोडणीला लागणारं साहित्य, एक तांब्याभर पाणी पण काढून घेणार आहे। तर चला, सगळ्यात पहिले मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती। तर कढई ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला ना फुल गॅस करून घ्यायचा एक वेळेस, कारण की आपलं तेल तापलं पाहिजे म्हणून। मग ना मिडियम गॅस करायचा। तर चला, आता मस्तपैकी एक तांब्या भरून ना असं पाणी घेतलेलं आहे, कारण एवढ्या साहित्याला एक वाटी बेसन पिठाला तांब्या पाणी लागतंच आहे। आणि तुम्ही जर असं यानं वापरलं तर 1.5 ग्लास पाणी वापरू शकतात। तर चला, तर मस्तपैकी तेल तापल्याच्या नंतर जिरे टाकून घेतले, थोडेसे शेंगदाणेही छान तळून घ्यायचे। नंतर लसूण टाकून घेतलेलं आहे, मस्त फ्राय होऊ द्यायचं याला छानपैकी। नंतर मिरची टाकून घ्यायची यामध्ये। तर गॅसनं मिडियम याच्यावर ठेवायचा, आपली फोडणी करपत नाही ह्या हिशोबामध्ये आपण गॅस ठेवायचा। तर चला, मस्तपैकी असं आपलं फ्राय होत आहे। नंतर ना ह्यामध्ये थोडं साईडला ते घेऊन आपण कांदा फ्राय करून घेऊया। तर चला, कांद्याचीही आपण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहेत। तर चला, मिडियमच गॅस राहू द्यायचा, जास्त फास्ट करायचा नाही गॅस। तर मस्तपैकी असा कांदा फ्राय होत आहे। आणि चला, आपला मस्त साहित्य फ्राय झालेलं आहे। त्यामध्ये टॅमॅटो ॲड करून घेतलेला आहे, टॅमॅटो पण थोडा वेळ छान फ्राय होऊ द्यायचं। सगळं एकत्र टाकलं ना आपण तर व्यवस्थित फ्राय होत नाही आहे। तर चला, हे मीठ आणि हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जी आपली पिठल्याची चव आहे ना, तर ती ना असं कांदा, लसूण, बटाटा असं आपण बोलतो ना, सर्व काही साहित्य असते भाजीमधलं, त्याला सगळं लागून जाते। तर चला, यामध्ये मी कांदा, लसूण, टॅमॅटो वगैरे सर्व टाकलेलं होतं, त्यामध्ये आता ते आणि मस्तपैकी मीठ हळद टाकून झालेलं आहे मस्तपैकी। तर चला, आता ना एक तांब्या पाणी टाकून त्याला मस्त असं उकळी येऊ दिलेली आहे, आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची। आणि असं उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला हे ना पारंपरिक पद्धतीनं, पहिल्या पद्धतीनं आपल्याला हे हाटून घ्यायचं आहे पिठलं। तर चला, थोडं एक चिमूटभर पीठ घ्यायचं हातामध्ये, आणि ही जी रवी आहे ना, तर ह्या रवीनं ना त्याला हाटत राहायचं सारखं सारखं, म्हणजे गाठी पण होत नाहीत आणि आपलं पिठलं छानपैकी तयार होतं। सुरुवातीला असं वाटतं आपल्याला गाठी झाल्या म्हणून, तर आपण चम्मचनं तुम्ही एकदा त्याला व्यवस्थित करून घेऊ शकतात, असं काही नाही आहे। जर तुम्हाला जमत नसेल असं पिठलं बनवायला, तर तुम्ही त्या पिठल्याला ना एका बाऊलमध्ये ना थोडंसं पाणी घेऊन त्याला पिठल्याला हलवू शकतात। आणि सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटत असेल, पण हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं आहे, तर तुम्ही हे नक्की बनवून बघा। एका बाऊलमध्ये पाणी घेऊन आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते बेसन पीठ पूर्ण टाकून, तुम्ही हळद मीठ त्यामध्ये ॲड करून थोडी तेही तसंही पद्धतीनं तुम्ही पिठलं करू शकता। तर पाण्याच्या ऐवजी पिठल्याचं पीठ पूर्ण पतलं करून टाकू शकतात फोडणीला। तर चला, मस्तपैकी भाकरी झालेली आहे, लिंबू ठेचा आणि पारंपरिक पद्धतीने आपल्या मस्तपैकी कांदा फोडून घेतलेला आहे, हे तेल घेतलेलं आहे ठेशावरती आणि पिठल्यावरती टाकायला। तर चला, पिठलं आपलं असं झणझणीत छानपैकी तयार झालेलं आहे। पिठल्याला ना असं छानपैकी ना उडण असं छान तडतडीत छानपैकी होऊ द्यायचं। पिठलं असं छानपैकी झालं ना, तर आपलं पिठलं बंद करून ठेवायचं। तर चला, मस्तपैकी आपण हे पिठलं तयार केलेलं आहे, यावरती ना थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर बघू शकता तुम्ही, इतकं चटपटीत आणि खमंग असा वास येत आहे। आणि असं तुम्हाला जर आवडत असेल ना, तर असं छानपैकी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हा चला तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला, तोपर्यंत